अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळ हातरून या शिक्षण संस्थेची चौकशी करण्याचे निवेदन अकोला शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण उपसंचालक अमरावती यांना 17 एप्रिल रोजी सादर करण्यात आले आहे। ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय हातरून या विद्यालयाच्या पदभरतीसाठी एका वृत्तपत्रात 2 एप्रिल रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। सद्यस्थितीत ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या कार्यकारी मंडळात एक पदाधिकारी वगळता संपूर्ण कार्यकारी मंडळ अस्तित्वात नाही। अध्यक्ष व इतर पदाधिकारी व सदस्यांच्या सर्वच जागा रिक्त आहेत। अशा स्थितीत अध्यक्ष व सचिवाच्या नावाने काढण्यात आलेली जाहिरात ही आपल्या कार्यालयाची दिशाभूल करून काढण्यात आल्याची तक्रार या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिवांचे पद रिक्त असताना संस्थेकडून नवीन पदभरतीसाठी दिलेली जाहिरात ही दिशाभूल करणारी असल्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी निवेदनकर्त्यांकडून करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, बाळापूर। महात्मा गांधी विद्यालयाचा मी माजी प्राचार्य आहे। माझ्या कारकिर्दीमध्ये संबंधित विद्यालय हे अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये नावलौकिक प्राप्त केलं विद्यालय होतं। परंतु सद्यस्थितीमध्ये मात्र एक वेगळीच कलाटणी केल्या गेलेली आहे। संस्था सध्या अस्तित्वात नाही। संस्थेचे सगळे डायरेक्टर वारलेले आहे। फक्त एकच कार्यकारी मंडळामध्ये एकच सदस्य काम करीत आहे आणि त्या कार्यालयाची दिशाभूल करून वाटेल त्या प्रकारचं प्रशासन चालवले जात आहे। पदभरतीच्या संदर्भात जी आता नवीन जाहिरात निघाली ती जाहिरात देताना सुद्धा कार्यालयाची दिशाभूल करून पदभरतीला मान्यता मिळवण्यात आलेली आहे। त्याविरुद्ध आम्ही तिचा शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रारसुद्धा केलेली आहे। माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार दाखल केलेली आहे।